श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे। पण एक गोष्ट सुरुवातीला सांगते, या महिन्यात एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण शेवटी मी एक असा सल्ला देणार आहे जो तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो। कर्क राशीमध्ये कोण येतात? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात होते ही, हु, हे, हो, डा, डी, डू, डे, डो या अक्षरांनी, त्या व्यक्ती बहुतेक वेळा कर्क राशीत येतात। उदाहरणार्थ हिमांशु, हेमा, दीपिका, डोंगर सिंग। पण लक्षात ठेवा, नावाचं अक्षर आणि रास नेहमी जुळेलच असं नाही। रास मुख्यतः जन्मवेळेच्या चंद्र राशीवर ठरते। मार्च महिना कसा जाईल? कर्क राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन येतो। आत्मविश्वास टाळा। हो, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीत खूपच खात्री बाळगतो, पण परिस्थिती वेगळी दिशा घेऊ शकते। जबाबदाऱ्या स्वीकारताना सावध राहा। या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली ताकद आणि मर्यादा ओळखा। उदाहरणार्थ ऑफिसमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा कुटुंबातील मोठा निर्णय जर तुम्ही घाईत हो म्हटलं तर नंतर ताण वाढू शकतो। भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका। कर्क राशीच्या व्यक्ती मनाने खूप भावनाशील असतात, त्यामुळे कधी कधी भावनेच्या भरात निर्णय घेतले जातात। उदाहरणार्थ रागात बोललेले शब्द किंवा अचानक घेतलेला आर्थिक निर्णय। मार्च महिन्यात अशा निर्णयांपासून थोडं दूर राहणं योग्य ठरेल। मित्र परिवारात मतभेद। या महिन्यात मित्र परिवारात काही मतभेद होऊ शकतात। लहानशी गोष्ट मोठ्या वादात बदलू शकते, पण कर्क राशींच्या व्यक्तींनो, तुमच्यात एक खास गुण आहे, भावना समजून घेण्याची क्षमता। म्हणून अशी परिस्थिती शांतपणे हाताळा। वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं महत्त्वाचं असतं। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती। या महिन्यात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल। आई वडील किंवा घरातील आजी आजोबा, त्यांना वेळ द्या। कधी कधी फक्त 2 मिनिटांनी विचारपूसही त्यांना खूप आनंद देते। छोटा उपाय, दर सोमवारी भगवान शिवला जल अर्पण करा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यात संयम आणि शांती राहू दे। एक महत्त्वाचा विचार, कर्क राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुम्हाला 2 गोष्टी शिकवेल, संयम आणि समजूतदारपणा। जर तुम्ही आत्मविश्वास टाळला आणि शांतपणे निर्णय घेतले तर हा महिना तुमच्यासाठी संतुलित राहू शकतो। जर तुमची रास कर्क असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं। तर मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।